ईश्वर मच्छिंद्र मी तयार केलेलं आहे. प्रोजेक्टचं नाव इलेक्ट्रिक बेल वायरिंग विथ लॅम्प तयार केलेलं आहे सर. कशा पद्धतीने वर्किंग आहे ह्याचे? त्याचे वर्किंग हे वन वे स्विच, हे मेन स्विच आहे. हे कुठं राहणार? हे आपल्या घरात राहणार घरात आणि हे बाहेर राहणार. कारण की कुणी जरी आले तरी आपण हे दाबलं तर वाजणार ते. आणि जेव्हा आपण आराम करत असतो तेव्हा लहान लेकर वगैरे हे सतत असते, त्यामुळे आपण हे बंद स्विच करून ठेवू शकतो. हे स्विच बंद केलं की लॅम्प वाजू शकत नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस डिस्टर्ब करायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही त्यावेळेस आपण हे ऑफ करू शकतो. ऑफ करू शकतो. हे घरामध्ये राहणार, हे बाहेर राहणार. ह्याचा फायदा एखाद्याला जर घरात यायचं असेल तेव्हा हे वाजून येऊ शकते ते. कारण की आपण जर बाहेर असलो कुठे, म्हणजे घरात आपण काय काम करत असलो, आराम करत असलो, त्यावेळेस हे आवाजाने आपण उठू शकतो. नंतर दरवाजा उघडू शकतो आपण. समजा आपण बाहेर जायलो कोणी बेल वाजवली तरी पण बेल वाजते का? जेव्हा आपण बटन हे बंद करून ठेवतो तेव्हा बेल वाजणार नाही. जेव्हा आपण हे बटन चालू करून ठेवतो तेव्हा बेल वाजणार, त्यावेळेस बेल वाजते. वाजते त्यावेळेस. छान. भोसले शुभम मधुकर. मी बनवलेला आहे DC सोलार एनर्जी टू 120 वोल्ट AC एनर्जी. आपण जर सोलार प्लेटचा 6 वोल्ट DC सप्लाय दिला तर इकडून 120 वोल्ट AC सप्लाय निघतो. घरगुती उपकरण आपण चालू शकतो. म्हणजे एक प्रकारे इन्व्हर्टर तयार केलंच. DC सप्लायचं AC सप्लायमध्ये कन्व्हर्जन. हे 6 वोल्ट DC सप्लायचं 120 वोल्ट AC सप्लाय करते. हे कुठले सिंक्रोनस मोटर? म्हणजे 6 DC मधलं 120 करते. 120 AC करते. सोलार मानलास ना, सोलार कुठे? इकडे सोलार यूज करू शकते. इथं ऊन नसल्यामुळे आपण चार्जरचा उपयोग केला. म्हणजे इथून DC सप्लाय यूज केलाय, इकडून आपल्याला अल्टरनेटिंग सप्लाय मिळतो. DC 106 वोल्ट घ्यायचा. आणि याचं कन्व्हर्जन किती मध्ये होतंय? 120 वोल्ट. 120 वोल्ट. किती याचा बल्ब आहे? हे 220 ते 240 वोल्टचा बल्ब आहे. त्याचं दुसरं लावू शकतो बल्ब? नाही, दुसरा हे त्यासाठी मोटरची कॅपॅसिटी वाढवावी लागेल. मोटरची कॅपॅसिटी वाढवावी लागेल. वॅटचा बल्ब आहे? हे 220 वोल्ट वॅट 4 वॅटचा बल्ब आहे. 4 वॅटचा बल्ब पण आपलं काय उजेड, म्हणजे जर आपण 10 वॅटचा किंवा 9 वॅटचा किंवा नाही 4 वॅट कॅपॅसिटी मोटरची. जनरेटर 4 वॅटचं. समजा इथं 9 वॅटचा बल्ब लावा तर मोटर कितीच लावा लागेल? 9 वॅटची लावा लागेल बल्ब मोटर इथं. कॅपॅसिटी वाढवावी लागेल. कॅपॅसिटी वाढवावं लागेल. आपण स्मॉल बनवलेले. त्याचा वापर काय नेमका? वापर आपण घरगुती उपकरण चालू शकतो ह्याच्यावर. DC आपल्याला समजा DC बॅटरी असते, त्याच्यावरून AC आपण AC उपकरण चालू शकतो. DC बॅटरी. मग समजा आता संध्याकाळी काय करणार आहे? संध्याकाळी लाईट उजेड तर नसतो, मग आपण सोलारवर बॅटरी चार्जिंग करू शकतो व हे वापर करून AC सप्लाय. याच्यामध्ये डायरेक्ट समजा ही मोटर फिरायली, मेकॅनिकल लॉस व्हायला लागला, मग या ठिकाणी जर इन्व्हर्टर किट लावली इलेक्ट्रॉनिक तर अनेक पॉवर सेव्ह होणार आहे तुझी. तुला काय करायचं? DC सप्लायचं AC सप्लायमध्येच करायचं ना, बरोबर आहे का? पण ही DC 6 वोल्ट 120 वोल्ट करायली. हो ना, मग ते आपण ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो ना. किट इलेक्ट्रॉनिक किट यूज करून ते यूज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये काय अपडेट करतो? किती यायचं इन्व्हर्टर आपल्या कॅपॅसिटीनुसार. समजा आपल्याला किती वोल्ट पाहिजे, समजा 12 वोल्टची जर बॅटरी असेल तर ते किती एम्पियरची आहे ते पाहावं लागेल. ठीक आहे, चांगलं आहे. चांगलं.
मी विंड एनर्जी आपलं प्रोजेक्ट तयार केला आहे सर, म्हणजे डमीमध्ये केला आहे की बाबा असं माहिती व्हावं की पवन ऊर्जेपासून आपल्याला विद्युत वगैरे मिळते, परत कशा प्रकारे मिळते ते, आणि व्होल्टमध्येची विद्युत तयार होती आणि आपण नंतर वापरासाठी घेऊ शकतो पुढं. बरं, या ठिकाणी मग जी एनर्जी आपली स्टोअर होणार आहे कशा स्टोअर होणार आहे? आता एनर्जी स्टोअर करता येत नाही सर, म्हणजे पण ते परिवर्तित करता येते पुढं. हे आपलं पवन चक्री फिरल्याच्या नंतर स्टोअर कशात का डायरेक्ट आपण यूज करणार? हां, म्हणजे ते यूज नाही करणार डायरेक्ट, म्हणजे यूजच करणार सर, पण ते नंतर त्याच्यानंतर आपण ते परावर्तित करणार ना. मग कशात तर स्टोअर करावं लागेल ना आपल्याला ते. आता ह्याच्यामध्ये काय होणार, कमी जास्त होणार. जसं वार सतत राहतंय का? नाही ना. हो, तेवढं आहे सर. मग काय करणार आता त्यासाठी? बरं, AC मध्ये येणार का DC मध्ये येणार डायरेक्ट? ते DC मध्ये येणार सर, डायरेक्ट करंट. DC मध्ये येणार आणि नंतर त्याचं कन्वर्जन कन्वर्ट DC मध्ये होणार. नाही, AC मध्ये होणार. AC मध्ये कन्वर्जन नसतो काय वापरलंस? कन्वर्ट सर त्याला DP वापरावं लागेल ना. कन्वर्जन DP वापरावं सर. ट्रान्सफॉर्मर त्यासाठी रेक्टिफायर वापरणार, आणि जर तुला व्होल्टेज वाढवायचं असेल तर ट्रान्सफॉर्मर वापर. ट्रान्सफॉर्मर त्याला स्टोरेज करावं लागेल ना, त्याला बॅटरी वगैरे लावावं लागते ना, काही ते स्टोरेज करावं लागेल, लोड द्यावं लागेल काही. समजा सर प्रोजेक्ट असं म्हणजे दाखवलं आपण त्याच्यात. हो, दाखवलाय रे. ॲक्च्युली ते म्हणजे डायरेक्ट वापरातच घेतात ना. हो, ही फिरतंय, पण ह्याचं सतत वेग सामान्य स्पीड कमी जास्त होते व्होल्टेज पण कमी जास्त होणार हा, आपल्या. कमी जास्त होणार. तेच ना. त्यासाठी ही जी एनर्जी तू चांगली गोष्ट आहे, तर पवन कंटिन्युअस फ्लो कसा देणार तू? आता समजा इथून 20 व्होल्टच ना सर, 20 व्होल्ट निघाली, 40 व्होल्ट निघाली, मग तिकडे तुला पाहिजे किती? 120 व्होल्ट का 420 व्होल्ट लागते? 230 व्होल्ट. 230 लागते, बरोबर आहे. मग कंटिन्युअस द्यायचं ना तुला. हो, मग सर ते त्याच्यामध्ये गिअरचा वापर केलेला असतो ना, म्हणजे प्रॉपर सांगता येईल. ठीक आहे, चांगली आहे आयडिया. ह्याच्यामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट कर व्यवस्थितपणे, कशा पद्धतीनं समजा अनेक स्टोअर एनर्जी करता येईल. हो सर. कशा पद्धतीनं आपल्याला लॉंग प्रोजेक्ट अंतरापर्यंत डिस्ट्रीब्यूट करता येईल. ओके, ठीक. चालतं सर, धन्यवाद.